काँग्रेसचे नेते सपकाळ आणि थोरातांनी सचिन गुजर यांची भेट घेतली। काँग्रेस नेत्यांनी सचिन गुजर यांची रुग्णालयामध्ये विचारपूस केली आहे। दबाव टाकून सत्ताधाऱ्यांनी बिनविरोध जागा जिंकल्या असं बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे। दादागिरीच्या पलीकडे गेलेलं आहे। ही गुंडगिरी वाढलेली आहे। आमच्या काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षाला पूर्णपणे मारहाण नाही, जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ही कशी शांतता सुव्यवस्था आहे महाराष्ट्राची, हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रात घडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये बिनविरोध जागा झाल्या, त्याच्या पाठीमागे दहशत आहे हे सगळ्यांना माहिती आहे। नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांना कसा महाराष्ट्र पाहिजे असं विचारण्याची वेळ आहे। रावणालाही लागले असा अहंकार आणि रावणालाही लागले असे जर कारणाने व्हायला लागत असतील तर श्रीरामपूर वासी त्यांना धडा शिवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपण आपली कारस्थानं आता श्रीरामपूरपर्यंत आली आहे आणि श्रीराम हे आता उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। रामराज्य आपल्याला आणायचं आहे आणि रामराज्याच्या बाता करता करता आपण रावणापेक्षाही वाईट स्वरूपामध्ये जर कारस्थान या महाराष्ट्रामध्ये करत असाल तुम्ही आपला देखील या निमित्तानं धिक्कार करतो आणि आजच्या घटनेला थेट देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व